अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीमुळे कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील गणेश मूर्ती शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मूर्ती घडवण्याचे, रंगकाम करण्याचे आणि अंतिम सजावटीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. यंदाच्या वर्षीही कोकणात पारंपरिक आणि आकर्षक गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. विशेषतः पर्यावरणपूरक मूर्तींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सव जवळ आल्यानं मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. वेळेत मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर रात्रदिवस एक करून मेहनत घेत आहेत. मूर्तिकारांच्या या परिश्रमामुळे कोकणातील सर्वत्र गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या लगबगीमुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नमस्कार, कोकण दर्शन डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेमध्ये गणेश मूर्ती करण्यासाठी लगबग चालू आहे. आपण आहोत सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात येथील उदय मिस्त्री यांच्या गणेश शाळेत. जाणून घेऊया कशा प्रकारे तयारी चालू आहे ते. नमस्कार. गणेश चतुर्थीची लगबग चालू आहे आणि आपल्याकडे गणेश मूर्ती आपण करत आहात. ही परंपरा किती वर्षापासून आहे आणि कशी काय तुमच्या मनात आली गणेश मूर्ती करण्याची? ही म्हणजे एक पारंपरिक आमची काय आहे शाळा. काही एक 70-80 वर्षापासून एक काम चालू आहे. माझे आजोबा करायचे हे काम. त्यानंतर वडिलांनी चालू केलं. वडिलांनंतर आता मी करतो. एक 7 वर्ष मी वडिलांचं निधन झाल्यानंतर मी चालू केलं. किती गणपती आहेत आपल्या शाळेमध्ये? 65 गणपती. यावर्षी 65 गणपती आहेत. गणपती हे करतात. त्यांच्या 15 वर्ष वयाच्या 15 वर्षापासून शाळेत होतो ना, 7वीला काय होतं. बरोबर. कशी काय सुरुवात म्हणजे तुमची कशी? वडील करत होते ना, वडील सुरुवातीला वडील करत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचं बघून म्हणजे आम्हाला घेत सुद्धा नव्हते, बघायला सुद्धा. बरोबर. पण आम्ही नंतर नागोबा करायचो. नागोबा करता करता गणपतीच सुटले त्यांच्याकडनं. गोकुळ, बरोबर, कृष्णा ते करायचो. आणि करता करता हे आम्ही सुरुवात झाली. त्यानंतर मी स्वतंत्र करत होती तिकडे वरती माझ्या घरात. हां. तर असं वाटलं की आपल्याला आता त्याला जमत नाही. बरोबर. तर मग ह्यालाच मदत करावी जरा असं माझी इच्छा झाली. मी गेल्या वर्षीपासून इकडेच असतो. माझ्या गावाला गणपती होते इथे, पण ते त्यांनीच अटेंड केले सगळे. आणि यंदा यावर्षी आम्ही ते इथेच काय ते करा बरोबर असं बोलतो. काय कसं वाटतं करताना? करताना माझ्यावर होत वाटते. अजिबात काय टेन्शन नाही. पोरगी आमची उमेदवारी असे हे करत जातात आणि त्याला काय जागरण बिगरण ठेवून काय नाही. माझ्या 2-3 वाजेपर्यंत जागरण करणार. बाकी कामाच्या वेळी नाही. एक सेवा आहे. हां, एक सेवा आहे. हां, त्याबाबत काय सांगा? हे वाटतं की आपला बाप्पा आपला आराध्य दैवत आहे ना, बरोबर. त्यामुळे त्याची सेवा जी होते आपल्या हातून असं वाटतं.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, आर्थिक, कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड रहा.